आज मोड आलेल्या मुगाची उसळ बनवण्यासाठी या मुगाचं साल कसं काढायचं आहे ते पाहूया. इथे साधारण 1 वाटीभर मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी आणि साधारण 4 तास मी हे कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवणार आहे. तर इथे कुकरच्या डब्यामध्ये साधारण बोटाला सोसवेल इतपत कोमट पाणी घेतलेलं आहे. हे संपूर्ण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 तास ठेवून द्यायचं आहे. सकाळी लवकर घातलत तर तुम्ही दुपारी भाजी बनवू शकता, दुपारी घातलीत तर रात्री बनवू शकता किंवा रात्री घातलेत तर सकाळी सुद्धा बनवू शकता. आता हे मोड आलेले मुगात जे पाणी घातलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे मी आणि इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता नवीन पाणी घ्यायचं आहे आणि पाणी साधारण वरून घ्यायचं आहे, असं ओतायचं आहे, जेणेकरून याचं साल आपसुकच वरती निघून येईल अशा पद्धतीने. आहे की नाही सोपी पद्धत? अशी तुम्ही पद्धत वापरली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे जे वरती तरंगणारे साल आहेत ना, ते चाळणीवरती निथळून घ्यायचं आहेत. चाळणीच्या खाली जे पाणी आहे ना, ते पुन्हा तुम्ही वापरू शकता किंवा सलग जर जास्त पाणी असेल तर नळाखाली सुद्धा धरू शकता. नळाखाली धरल्यामुळे आहे ना, पटापट साल याचे वरती येतात आणि हे बघा अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेले आहेत. अगदी अलगद साल निघून जातात आणि साल अशा पद्धतीनेच तेच पाणी वापरायचं आहे आणि वरून जरा उंचावरून ओतायचं आहे, म्हणजे अलगद साल निघून जातं. तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडक्यात साल काढून सुद्धा भाजी बनवू शकता. पण जास्त वेळ असेल तर जे उरले-सुरलेले जे दाण्यांना साल असतात ते सुद्धा हाताने निवडून काढून घेऊ शकता. जेणेकरून अगदी असेच बिना सालासकट भाजी बनवू शकता.